आज आपण बनवणार आहोत दाबेली। घरच्या घरी दाबेली बनवणं किती सोपं आहे आणि दाबेलीचा मसालाही कसा करायचा, सोबतच दाबेलीसाठी लागणारी लसूण चटणी आणि चिंचेची आंबट गोड चटणी ही आपण बनवणार आहोत। अगदी सोप्या सहज पद्धतीने मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगितलं आहे, तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा। खूपच चविष्ट दाबेली घरच्या घरी बनवू शकते। तर आधी आपण मसाला बनवून घेऊया। तर त्यासाठी 4 चमचे मी धणे घेतलेत। गॅस एकदम लोवरती ठेवायचा आहे। सोबतच 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। प्रमाण तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे घ्या। सोबतच 1 इंचापेक्षा थोडीशी अशी मोठी आपण दालचिनीचा तुकडा घेतला आहे, त्याचे तुकडे करून आपल्याला घालायचं आहे। 1 मसाला वेलची घेतलेली आहे आणि 1 स्टार फूल घ्यायचं आहे आपल्याला। सोबतच अर्धा चमचा एवढे काळी मिरी घ्यायचे आहेत, म्हणजे 15-16 अशी काळी मिरी असतील त्या घ्यायच्या आहेत। 10-15 घेतला तरी चालेल आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला फक्त थोडासा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा। आता घातलं यामध्ये थोडंसं परतल्यानंतर 4 लाल मिरच्या सुक्या आणि 2 तेजपत्ता घालायचे आहेत आणि एकदम थोडंसं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटामध्ये मसाला लगेच परतला जातो आणि एकदम लोवरती ठेवायचा। सोबतच 1 चमचा आपण सफेद तीळ घातलेले आहे, कारण कच्ची दाबेली मसाला आपण बनवतो आहे। कच्च्यामध्ये सुकं खोबरं आणि तिळाचा जास्त वापर होतो, त्यामुळे आपण इथे तिळाचा वापर केलेला आहे। तिळाच्या फ्लेवरमुळे तिळाचा फ्लेवर खूप छान येतो मसाल्यामध्ये। तर आता हे मसाले आपले भाजून झालेले आहेत। थंड करून आपण याला बारीक करून घेणार आहोत एकदम। तर थंड झाल्यानंतरच याला वाटायचं आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि यामध्ये आता थोडेसे साहित्य आपल्याला अजून ॲड करायचं आहे। तर यामध्ये घालणार आहोत आपण चटपटीत फ्लेवरसाठी काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपला रेग्युलर जे मीठ असतं ते घालायचं आहे। सोबतच 1 चमचा मी इथे लाल मिरची आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर असं दोन्ही घातलेलं आहे, तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर। आता आपण मिरच्या घातलेल्या आहेत, तरीही आपण यामध्ये मसाला घालून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तर आता ही पावडर आपण एका बरणीमध्ये वगैरे काढून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। 5-6 महिने अजिबात खराब होणार नाही। मस्त असा हा दाबेली मसाला घरी बनवा, त्यामुळे दाबेलीला खूप छान टेस्ट येते, कारण फ्रेश मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो दाबेलीमध्ये। तर हा स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता। आता परत मिक्सर जार घेतला आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत 20-1 लसणाच्या पाकळ्या, कमीत कमी पाव कप एवढ्या। सोबतच चटणीला 1 चमचा आपण शेंगदाणे घातलेत, थोडा दाटसरपणा येण्यासाठी आणि बस पाणी घालून आपण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। लसूण चटणी आपण बनवतो आहे, तर एकदम बारीक बघा वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची पावडर घालतो आहे। हलकंसं परतून घ्यायचं आपल्याला, एकदम लो फ्लेमवरती आपण लाल मिरची पावडर परतून घ्यायची आहे आणि यासाठी आपल्याला शेंगदाणा तेलाचाच वापर करायचा आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी शेंगदाणा तेलाचाच वापर करायचा आहे, त्यामुळे मस्त असा फ्लेवर येतो दाबेलीला। आणि लसूण चटणी जी आपण लसूण वाटून घेतली होती तेही पेस्ट घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं आपण फक्त परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती, म्हणजे व्यवस्थित लसूणचा कच्चेपणा जातो आणि चटणीला खूप छान फ्लेवर येतो। तर एक बघा मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि थोडंसं तेल सुटलं ना, म्हणजे आपली जो मसाला आहे तो तयार आहे। आता थोडंसंच आपण अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायची गरज नाही आहे आणि थोडंसं हलकंसं 1-2 मिनटं आपण याला परतून घेतल्यानंतर आपली ही मस्त अशी लसूण ही चटणी तयार झालेली आहे। किती सोपी आहे बघा, याचा वापर तुम्ही चायनीजमध्ये वगैरेही करू शकता, छान टेस्ट येते। तर ही चटणी तुम्ही ही बनवून फ्रीजमध्ये 2-3 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता। तर आपली चटणी तयार झालेली आहे बघा, मस्त उकळी आलेली आहे आणि थोडं तेलही सुटलेलं आहे पूर्ण, म्हणजे आपली चटणी तयार झाली आहे। गॅस बंद करून याला थंड करून आपण एखाद्या बरणीमध्ये वगैरे काचेचे भरून ठेवू शकतो। आता आपण घेणार आहोत परत तेच पॅन आणि तेल घेतलेलं आहे 2 चमचे, त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे आपण इथे दाबेली मसाला घालतो आहे। आता आपण बनवतो आहे मसालेदार शेंगदाणे, त्यासाठी अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि अगदी थोडीशी पाव चमचा एवढे हळद घालायची आहे आणि हे मसाले आपण परतून घेणार आहोत। एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। मसाला
पीनट्स असतात ना, शेंगदाणे दाबेलीमध्ये खूप छान लागतात. आणि रेडीमेडही मिळतात, पण तुम्ही घरी बनवलं त्याचा फ्लेवर खूप छान आहे. ते एकदा नक्की घरी बनवून बघा. सर्व साहित्य मसाला, दाबेली मसालाही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळेल, पण घरी एकदा बनवून बघा. आता आपण घालतोय अर्धा कप एवढे मी शेंगदाणे घातलेले आहे. जे रेग्युलर आपल्या घरी शेंगदाणे असतात ते मी भाजून सालं काढून घेऊन वापर केलेला आहे, किंवा तुम्ही मार्केटमध्ये जे शेंगदाणे रेडीमेड मिळतात तेही घालू शकता. तर आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं अगदी अर्धा चमचा एवढं मीठ, आणि सोबतच यामध्ये घालूया 2 चमचे पिठी साखर. यामुळे मस्त असा गोडसरपणा येणार आहे शेंगदाण्यांना, आणि त्यामुळेच दाबेलीची टेस्ट वाढणार आहे. तर आता ही आपण साखर घातल्यानंतर थोडंसं ओलसरपणा येणार आहे शेंगदाण्यांना, पण काळजी करण्याचं अजिबात कारण नाही, कारण त्यामुळे छान टेस्ट येते शेंगदाण्यांना. आणि जसं आपण एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर जेव्हा थंड करू तेव्हा ते शेंगदाणे बरोबर एकदम क्रंची तयार होतात. तर हे आपले शेंगदाणे तयार झालेले थंड करून घेऊ. आता आपण बनवूया चिंचेची चटणी. त्यासाठी मी इथे पाव कप एवढी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, आणि पाव कप घेतलेलं आहे साखर. दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत. चिंच थोडीशी गरम पाण्यात भिजत ठेवायची आणि त्याचा पल्प काढून घ्यायचा, म्हणजे आपली चिंचेचा कोळ तयार होतो. आणि तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घालायची. आता हे साखर पूर्णपणे आपल्याला छान अशी वितळून घ्यायची. आता घालूया अर्धा चमचा एवढा लाल मिरची पावडर, आणि अगदी पाव चमचा एवढा जिरा पावडर घालायचा आहे. अर्धा चमचा आपण इथे धणे पावडर घालतो आहे. आणि हे मसाले हे परत परतून मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस एकदम लोवरती ठेवायचा. आपल्याला ही चटणी अशी जी चाटसाठी वगैरे बनवतो ना घट्ट, तशी बनवायची काही गरज नाही आहे, कारण ही पातळच असते थोडीशी. अगदी आता पाव चमचा एवढं मी घालते मीठ. छान टेस्ट येते. अगदी झटपट होणाऱ्या ह्या चटण्या आहेत. तर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, आणि जेव्हा कुठे असेल दाबेली खाण्याचं तेव्हा झटपट बनवू शकता. किंवा घरी पाहुणे वगैरे येणार असेल, तुम्हाला पार्टीसाठी वगैरे बनवायचं असेल, तर हे चटण्या वगैरे आधी बनवून ठेवा, आणि झटपट तुम्ही दाबेली बनवू शकता. आता हे आपल्याला 1-2 मिनटं चांगलं उकळून घ्यायची आहे. चटणी जास्त उकळवायची गरज नाही, कारण ही थोडी पातळच असते. तर ही चटणी आपली मस्त 2 मिनटं मी उकळून घेतलेली आहे बघा. आणि थंड झाल्यावर थोडीशी अजून घट्ट होईल, त्यामुळे इतपतच अशी पातळ मी ठेवलेली आहे. आपली चटणी तयार झाली. आता आपण वळूया परत पॅन घेऊन. आपण आलू मसाला बनवत आहे. तर 2 चमचे तेलामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, आणि आत्ता आपण घालणार आहोत त्यामध्ये 2 चमचे भरून दाबेली मसाला जो आपण बनवून घेतला होता. तर थोडासा परतून घेऊया मसाला. आता यामध्ये आपल्याला धणे पावडर वगैरे काही घालायची गरज नाही, कारण आपण जो दाबेली मसाला 2 चमचे वापरला आहे त्यामध्ये आधीच धणे जिरं वगैरे आहे, त्यामुळे एक्स्ट्रा वरून अजून पावडर घालण्याची काहीही गरज नाही आहे. थोडंसं हलकंसं एकदम लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 4 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही हातानेही स्मॅश करून घालू शकता. पण किसून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला जो आलू मसाला ना एकदम सॉफ्ट पाहिजे, त्यामुळे मग ते किसून घेतल्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला परतवता येतो, आणि सॉफ्टही आपला मसाला होतो. थोडंसं आधी आपण परतून घेणार आहोत, नाही तर मसाले जे आहेत ते खालून लागू शकतात. त्यामुळे हलका आधी परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजून आपण मीठ वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. आधी आपण व्यवस्थित परतून घेऊया. बघा, सगळा मसाला आपण वरती करून घेतलेला आहे, व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित परतल्यानंतर जो दाबेलीचा मसाला असतो ना, आलू मसाला थोडा सॉफ्ट असतो, त्यामुळे यामध्ये आपण घालायचं आहे पाणी. तर साधारण पाव कप एवढं मी पाणी घातलेलं आहे, आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम सॉफ्ट हे बटाट्याचा मसाला बनवला ना, की आपल्याला पावामध्ये फील करायलाही एकदम सोपं होतं. नाहीतर जर हार्ड असेल, जसं आपण बटाट्या वड्यासाठी वगैरे भाजी बनवतो तसं जर असेल, तर मग तुम्हाला फील करायला ते खूप प्रॉब्लेम येईल. त्यामुळे एकदम पातळ असा सॉफ्ट असा आपला मसाला पाहिजे. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि कुठे जर समजा असं वाटलं की बटाटा वगैरे राहिला आहे, तर तो स्मॅश करत राहायचं. आपण स्पूनने वगैरे स्मॅश करायचं, म्हणजे आपलं एकदम स्मूथ असं बघा आलू मसाला तयार होतो दाबेलीचा. मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. किती स्मूथ आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर असं एकदम स्मूथ सॉफ्ट असा मसाला आपला तयार झालेला आहे. आता मसाला थोडासा हलकासा थंड करून घेतल्यानंतर आपण एकदम जसं मार्केटमध्ये प्लेट सजवलेली असते ना त्या दाबेलीवाल्यांची, तशी आपण प्लेट सजवायची आहे. त्यासाठी मी हा मसाला आलू मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते, आणि व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी परफेक्ट
ठेलेवाले वगैरे असतात ना, तशी आपण दाबेली बनवणार आहोत आणि अगदी तसंच लूक द्यायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित एकदम प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हा मसाला आपला प्लेन केल्यानंतर त्यावरती ताजं खोबरं घालायचं आहे, किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता तुमच्याकडे फ्रेश खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट असला तरी घातलं तरी चालेल. वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे, पोमोग्रेनेट दिसायला खूप सुंदर दिसतात. आता डाळिंबाचे दाणे नसतील तर मग तुम्ही टुटी फ्रुटी वगैरेही वापरू शकता, पण डाळिंबाचा खूप फ्लेवर छान येतो दाबेलीमध्ये, म्हणून डाळिंब घातलं आहे मी. आणि वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. बघा आलं ना, जसं ठेलेवाले वगैरे असतात दाबेलीवाले, त्यांचाच अगदी मसाला घरी बनवला किती सुंदर दिसतोय बघा. जेवढा सुंदर आहे तेवढंच चवीला एकदम अप्रतिम अशी आपली दाबेली होणार आहे. तर आपला हा मसालाही जो फिलिंग आहे ते तयार आहे. सर्व चटणी, शेंगदाणे सर्व तयार आहे. तर आता आपण दाबेली बनवायला घेऊया. तर आता काय करायचं आहे आपल्याला, एक पाव घ्यायचा आहे. लादी पाव असं येतो मार्केटमध्ये, इझिली तुम्हाला कुठेही मिळेल. वडापावसाठी वगैरे वापरतो तो. आता याला आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे. तर कट कसं करायचं आहे आपल्याला बघा, पूर्ण कट करायचं नाही आहे, फक्त एक कॉर्नरने आपण कट करून घेणार आहोत. 3 कॉर्नर तसेच ठेवायचं. एका कॉर्नरला असं कट करून पॉकेटसारखं आपल्याला आतमध्ये बनवायचं आहे. तर बघा असं पॉकेटसारखं आपल्याला आतमध्ये करून घ्यायचं आहे, बस जास्त कट द्यायचं नाही. आता पहिली आपण लावणार आहोत लसूण चटणी, गार्लिक चटणी पूर्ण पावाला लावून घ्यायची आपल्याला, एका साईडला लावून घ्यायची आहे. लसूण चटणीचा कलर बघा किती सुंदर दिसतो आणि खरंच खूपच चविष्ट लागते ही चटणी. तुम्ही कुठल्याही चाटसाठी वगैरेही वापरू शकता. आणि सोबतच आता आपण एका साईडला लावणार आहोत चिंचेची आंबट आणि गोड अशी चटणी. जर आवडत असेल तर आंबट गोड चटणी तुम्ही जास्तही लावली तरी चालेल. तर मस्त अशी एका साईडला चिंचेची चटणी, एका साईडला लसूण चटणी, दोन्ही चटण्या आपण व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता आपल्याला जो दाबेलीचा मसाला आपण फिलिंग्स बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे. तर आधी आपण थोडंसं घालणार आहोत. आतल्या साईडला व्यवस्थित भरभरून घालायचं आहे आपल्याला, पूर्ण आतपर्यंत कवर होईल असं बघायचं आहे. आणि वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता इथे तुम्ही शेंगदाणे घातले तरी चालतील थोडेसे. आणि वरून परत थोडासा हा मसाला आपण भरून घेणार आहोत. व्यवस्थित भरून भरून मस्त असं दाबेली नावच आहे, त्यामुळे व्यवस्थित दाबून दाबून आपण यामध्ये आलूचा मसाला भरायचा आहे, बटाट्याचा मसाला. आणि व्यवस्थित भरून घेतल्यानंतर बघा किती सुंदर असं पूर्ण पॅक झालेलं आहे. आता याला आपण वरून शेंगदाणे आणि परत कांदा थोडासा लावून मस्त असं हा दाबेली बनवून घ्यायची. आता जर तुम्हाला हे शेंगदाणे लावून घेते मी, तुम्हाला जर बटरमध्ये ही दाबेली फ्राय करून भाजून घ्यायची असेल बटर लावून, तर आधी तुम्ही मसाला भरल्यानंतर लगेचच बटरमध्ये लावून नंतरही तुम्ही शेंगदाणे आणि वरून कांदा लावू शकता. तर बघा मस्त असे शेंगदाण्यानेही कवर केलेलं आहे. आता ही बारीकवाली शेव मी इथे घेतलेली आहे, त्यामध्ये हा पाव थोडासा असं दाबेली आपण कोट करून घ्यायचे, जे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खरंच खूप चविष्ट लागतं. थोडंसं अजून मी थोडीशी लावते, जास्त नाही, बस थोडंसं आपण अजून लावून घेणार आहोत. तर ही मस्त अशी भरलेली दाबेली घरच्या घरी तयार आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर